आकाशवाणी लौकिका रास्ते आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाच्या कारवाईत 12 नक्षलवादी ठार. पोलीस दल, खाणकाम आणि तुरुंग विभागातील सुरक्षा रक्षक पदांच्या थेट भरतीत अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याची हरियाणा सरकारची घोषणा. रेल्वे संरक्षण दलानं राबवलेल्या नन्हे फरिश्ते मोहिमेअंतर्गत 7 वर्षात 84,000हून अधिक मुलांची सुटका. बेलारूस 35 युरोपियन देशांसाठी व्हिसामुक्त धोरण लागू करणार. बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण, 6 जण ठार. आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अंतिम तुकडीला क्रीडा मंत्रालयाची मान्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या एटापल्ली गटातील जिल्हा पोलिसांच्या C60 कमांडोंनी काल संध्याकाळी नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत 12 नक्षलवादी ठार झाले. एटापल्ली गटातल्या वांडोली गावाच्या परिसरातील जंगलात दुपारच्या सुमारास पोलीस पथकाची नक्षलविरोधी कारवाई सुरू असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्यानं सुरू झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. चकमकीनंतर या भागातील शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून पोलिसांना या 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तसंच पोलिसांनी काही शस्त्रही हस्तगत केली असून त्यामध्ये 3 AK-47 रायफल्स, स्वयंचलित बंदुकांचा समावेश आहे. या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांबरोबर गेल्या काही वर्षात झालेली ही मोठी चकमक असल्याचं म्हटलं आहे. या धाडसी कामगिरीबद्दल त्यांनी गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांच्या बक्षिसाचीही घोषणा केली आहे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IEDच्या स्फोटात सुरक्षा दलांच्या 2 जवानांना वीरमरण आलं तर 4 जवान जखमी झाले आहेत. हे कर्मचारी मोहिमेवरून परतत असताना हा स्फोट घडवून आणण्यात आला. याबाबत अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. पोलीस दल, खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांच्या थेट भरतीमध्ये हरियाणा सरकार अग्निवीरांना 10% आरक्षण देणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी काल चंदीगड इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हरियाणाच्या पोलीस दलात कॉन्स्टेबल, खाणरक्षक, वनरक्षक, कारागृह वॉर्डन आणि विशेष पोलीस अधिकारी अशा पदांसाठी हे आरक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ड गटातील पदांच्या भरतीत अग्निवीरांना वयात 3 वर्षांची सवलत दिली जाईल आणि पहिल्या तुकडीसाठी ही सवलत 5 वर्षांची असेल असं त्यांनी सांगितलं. अग्निवीरांना क गटामध्ये 5% तर ब गटात 1% आरक्षण देण्यात येईल असंही सैनी यांनी जाहीर केलं. नीट UG 2024 परीक्षेच्या वादाशी संबंधित याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी आजपर्यंत स्थगित केली होती. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती JB परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर 40हून अधिक याचिकांवर सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये राष्ट्रीय चाचणी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकांचाही समावेश आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये नीट UG वादासंबंधी प्रलंबित प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या या याचिका आहेत. दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार 3 डॉक्टरांवर पेपर सोडवण्यासाठीच्या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे सर्व डॉक्टर 2021च्या तुकडीचे आहेत. रेल्वे संरक्षण दलानं 2018 ते यावर्षीच्या मे महिन्यापर्यंतच्या 7 वर्षांच्या कालावधीत नन्हे फरिश्ते या नावानं राबवलेल्या मोहिमेत 84,000हून अधिक बालकांची सुटका केली आहे. काळजी घेण्याची आणि रक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी राबवण्यात आलेल्या या खास मोहिमेअंतर्गत सुटका करण्यात आलेल्या बालकांना जिल्हा बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. नन्हे फरिश्ते ही केवळ एक मोहीम नसून अनिश्चित परिस्थितीत सापडलेल्या हजारो मुलांसाठी ती जीवनरेखा ठरली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये घर सोडून पळून आलेली, बेपत्ता, निराधार, अपहरण करण्यात आलेली, मतिमंद आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा समावेश आहे. यावर्षीच्या पहिल्या 5 महिन्यात RPFनं 4,607 मुलांची सुटका केली असल्याचंही रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं 35 युरोपियन देशांसाठी व्हिसामुक्त धोरण लागू करणार असल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. हे धोरण उद्यापासून लागू होईल आणि यावर्षी 31 डिसेंबरपर्यंत चालेल. युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडमच्या सदस्यांसह 35 देशातील नागरिक व्हिसाशिवाय बेलारूसमध्ये एकावेळी 30 दिवस राहू शकतात. मुक्तपणा, शांतता आणि चांगला शेजारी म्हणून बेलारूसची वचनबद्धता आणि कर्मचारी देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको 35 युरोपीय देशातील नागरिकांना व्हिसाशिवाय रस्ता आणि रेल्वे तपासणी नाक्यांद्वारे बेलारूसमध्ये तात्पुरते प्रवेश करण्यास आणि राहण्यास मदत करत असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांचा शोध आणि बचावासाठी पाठवण्यात आलेल्या आयएनएस तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं 8 भारतीयांसह 9 क्रू सदस्यांची सुटका केली आहे. एमव्ही प्रेस्टिज फाल्कनमध्ये या दुर्घटनाग्रस्त तेलाच्या टँकरवर 13 भारतीय आणि श्रीलंकेचे 3 असे एकंदर 16 कर्मचारी होते. उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. तेग या युद्धनौकेसोबतच एक P-8I हे सागरी गस्ती विमान ओमानमध्ये शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. आपण ओमानच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून ओमानचं सागरी सुरक्षा केंद्राकडून शोध आणि बचाव कार्याचं समन्वय करण्यात येत असल्याचं तिथल्या भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं. मॉरिशसमधील ग्रँड बोईस इथं भारताच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या मेडिक्लिनिक प्रकल्पाचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल केलं. उभय देशांमधील मैत्रीचा हा सर्वात नवीन आविष्कार असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. या उपक्रमामुळे ग्रँड बोईस परिसरातील 16,000 लोकांसाठी दुय्यम आरोग्य सेवा उपलब्ध होईल असं जयशंकर यावेळी बोलताना म्हणाले. भारताची भागीदारी मॉरिशसच्या कल्याणासाठी योगदान देत असून ही भारताची कायमस्वरूपी वचनबद्धता आहे असंही त्यांनी नमूद केलं. बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठीच्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा व्हावी या मागणीसाठी विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गेल्या 2 दिवसात हिंसक वळण लागलं असून त्यामध्ये 6 जणांना जीव गमवावा लागला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहेत. यामुळे सरकारनं सर्व शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ढाका आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस, बॉर्डर गार्ड आणि बांगलादेश आणि इतर निमलष्करी दलांची पथकं नियुक्त केली आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेल्या नोंगमीकापम कोटेश्वर सिंग आणि आर महादेवन यांचा आज शपथविधी होणार असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड त्यांना आज न्यायमूर्ती पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती सिंग हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारे मणिपूर राज्यातले पहिले न्यायमूर्ती असतील. आयसीसी पुरुषांच्या T20 फलंदाजी क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं दुसरं स्थान कायम राखलं आहे तर यशस्वी जयस्वालनं 6वं स्थान राखलं आहे. ऋतुराज गायकवाड फलंदाजी क्रमवारीत 1 स्थानानं घसरून 8व्या स्थानावर आहे. झिम्बाब्वे विरुद्ध 4-1नं T20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना ताज्या क्रमवारीत मोठी वाढ मिळाली आहे. पुरुषांच्या T20 ऑलराऊंडर रँकिंगमध्ये हार्दिक पंड्या हा अग्र 10मध्ये 6वा क्रमांक मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. श्रीलंकेच्या वानिंदू हरसंगा यानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. पुरुषांच्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत कर्णधार रोहित शर्मा 6व्या स्थानावर तर युवा स्टार यशस्वी जयस्वाल 1 स्थानावर घसरून 8व्या स्थानावर आहे. माजी कर्णधार विराट कोहलीही 1 स्थानावर घसरून 10व्या स्थानावर आला आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अंतिम तुकडीला क्रीडा मंत्रालयानं मान्यता दिली आहे. या तुकडीमध्ये 117 खेळाडूंसह 140 सहाय्यक कर्मचारी आणि अधिकारी असतील. या महिन्याच्या 26 तारखेपासून पुढील महिन्याच्या 11 तारखेपर्यंत या स्पर्धा होतील. अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 29, नेमबाजीत 21 आणि हॉकीसाठी 19 खेळाडूंचा समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाच्या कारवाईत 12 नक्षलवादी ठार. पोलीस दल, खाणकाम आणि तुरुंग विभागातील सुरक्षा रक्षक पदांच्या थेट भरतीत अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याची हरियाणा सरकारची घोषणा. रेल्वे संरक्षण दलानं राबवलेल्या नन्हे फरिश्ते मोहिमेअंतर्गत 7 वर्षात 84,000हून अधिक मुलांची सुटका. बेलारूस 35 युरोपियन देशांसाठी व्हिसामुक्त धोरण लागू करणार. बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण, 6 जण ठार. आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अंतिम तुकडीला क्रीडा मंत्रालयाची मान्यता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.